मी तुमच्या वेळेचं महत्त्व समजतो. त्यासाठीच मी तुमच्यासाठी असे काही घेऊन आलो आहे. त्यापासून तुमची वेळही वाचेल आणि आपल्या तोंडातून इंग्रजी खुद बाहेर पडेल. कधी तुम्ही विचार केलात तुम्हाला गाणे कसे याद राहतात? तुम्ही त्याला याद करत नाहीत. फक्त त्याला बार-बार ऐकतो आणि काही दिवसातच ते तुम्ही गाऊ शकतो. जे बार-बार ऐकून पाठ होते, तसेच बार-बार इंग्रजी ऐकलात तर इंग्रजीसुद्धा बोलू शकाल. फरक इतकाच आहे की गाणे ऐकण्यास छान वाटतात, पण इंग्रजी हे अभ्यासासारखे वाटते. पण तुम्ही इंग्रजीमध्ये असे काही ऐकाल जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, तर तुमच्यासाठी हे काम सोपे होईल आणि ते जे तुमच्या कामाचे आहेत. डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस जे तुम्ही डेली यूज करता, पण इंग्रजी बोलते वेळेस समस्या निर्माण होते. त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इंग्रजीचे 55 महत्त्वपूर्ण वाक्य, ज्याच्यासाठी तुम्हाला वेगळे वेळ काढायची गरज नाही. तुम्ही कोणतेही काम करते वेळेस फक्त ऐकून तुम्ही स्वतःहून बोलू लागाल. हे मॅजिकसारखे कार्य करते. फक्त तुम्हाला जास्तीत जास्त वेळ सेंटेन्सेसला ऐकावे लागेल. तरी चला सेंटेन्सेसला सुरुवात करण्याची वेळ झाली आहे. मित्रो, मी एम.आर. मानकरे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चॅनलवर कोणी नवीन असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढे असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. माझ्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तरी चला सुरुवात करूया. मी तुझ्याशी सहमत आहे. आय ॲग्री विथ यू. आय ॲग्री विथ यू. मला एक संधी द्या. गिव्ह मी अ चान्स. गिव्ह मी अ चान्स. तिने फोन बंद केला. सी हँग अप द फोन. सी हँग अप द फोन. स्वतःची चांगली काळजी घ्या. टेक गुड केअर ऑफ युअरसेल्फ. टेक गुड केअर ऑफ युअरसेल्फ. बेडशीट पसरवा. स्प्रेड द बेडशीट. स्प्रेड द बेडशीट. माझ्या पाठीशी उभे राहा. स्टँड बाय मी. स्टँड बाय मी. तू कोण आहेस? हू द हेल आर यू? हू द हेल आर यू? माझी शपथ घ्या. स्वेअर ऑन मी. स्वेअर ऑन मी. तुम्ही किती वाजता उठता? व्हॉट टाइम डू यू गेट अप? व्हॉट टाइम डू यू गेट अप? मी 6 वाजता उठतो. आय गेट अप ॲट 6 o'clock. आय गेट अप ॲट 6 o'clock. गाणी लाव. टर्न अप द म्युझिक. टर्न अप द म्युझिक. मी हार मानणार नाही. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप. फोन ठेव. हँग अप द फोन. हँग अप द फोन. मी तुम्हाला संदेश पाठवेन. आय विल टेक्स्ट यू. आय विल टेक्स्ट यू. मी लोकांवर सहज विश्वास करत नाही. आय डोंट ट्रस्ट पीपल सो इझिली. आय डोंट ट्रस्ट पीपल सो इझिली. माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. आय हॅव समथिंग फॉर यू. आय हॅव समथिंग फॉर यू. माझ्याशी फालतू बोलू नकोस. डोंट टॉक नॉनसेन्स टू मी. डोंट टॉक नॉनसेन्स टू मी. मी नोकरीच्या शोधात आहे. आय एम लुकिंग फॉर ए जॉब. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. मी माझ्या मित्राशी खोटे बोललो. आय लाईड टू माय फ्रेंड. आय लाईड टू माय फ्रेंड. मला तो गप्प बसण्याची गरज आहे. आय नीड यू टू कीप क्वाईट. आय नीड यू टू कीप क्वाईट. कारण सगळे झोपलेले आहेत. बिकॉज एव्हरीबडी इज स्लीप. बिकॉज एव्हरीबडी इज स्लीप. कृपया खाली ठेवा. कीप इट डाऊन प्लीज. कीप इट डाऊन प्लीज. तुमचा आवाज कमी ठेवा. कीप युअर व्हॉइस डाऊन. कीप युअर व्हॉइस डाऊन. माझ्या मुलीपासून दूर राहा. कीप अवे फ्रॉम माय डॉटर. कीप अवे फ्रॉम माय डॉटर. मी घाईत होतो. आय वॉज इन ए रश. आय वॉज इन अ रश. हे सर्व मूर्खपण आहे. इट्स ऑल नॉनसेन्स. इट्स ऑल नॉनसेन्स. ती गुप्त ठेवू शकत नाही. सी कांट कीप अ सिक्रेट. सी कांट कीप अ सिक्रेट. अंधार पडू लागला. इट स्टार्टेड गोईंग डार्क. इट स्टार्टेड गोईंग डार्क. अचानक ते सोडून गेले. सडनली दे वेंट क्वाईट.
Suddenly they went quiet. Ball पकडा. Catch the ball. Catch the ball. मला स्वारस्य नाही. I am not interested. I am not interested. वेळ बघ. Look at the time. Look at the time. मला काहीतरी करायला द्या. Give me something to do. Give me something to do. तो काहीतरी वेगळे म्हणाला. He said something else. He said something else. सर्व काही ठीक होईल. Everything will be just fine. Everything will be just fine. तिने आम्हा सर्वांसाठी कॉफी बनवली. She made coffee for us all. She made coffee for us all. ती मला नेहमी हसवते. She always makes me laugh. She always makes me laugh. तो आपले कर्तव्य मानतो. He considers it his duty. He considers it his duty. त्याची सवय लावू नका. Don't make a habit of it. Don't make a habit of it. मी दिवसभर बाहेर होतो. I was out all day. I was out all day. ते तिला दे. Give it to her. Give it to her. सर्व अंडी खराब झाली. All the eggs went bad. All the eggs went bad. मी तुझ्या शेजारी बसू शकतो. May I sit next to you? May I sit next to you? तुम्ही पुस्तक घेऊ शकता. You may take the book. You may take the book. मी तुझ्याशी बोलू शकतो. May I speak to you? May I speak to you? मला आता जायला हवे. I have to go now. I have to go now. तुम्ही जाण्यासाठी तयार आहात का? Are you ready to go? Are you ready to go? त्याची चव खूप चांगली आहे. It tastes pretty good. It tastes pretty good. हे कधी घडले? When did this happen? When did this happen? तू हट्टी आहेस. You are stubborn. You are stubborn. छत गळत आहे. The roof is leaking. The roof is leaking. मी हे तुमच्याकडून घेऊ शकतो का? Can I borrow this from you? Can I borrow this from you? बाईक चालव. Ride the bike. Ride the bike. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय हिंद.